धाराशिव जिल्ह्यातल्या बोरी गावामध्ये कलशारोहण कार्यक्रम आणि मूर्तिप्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय। आत्तापर्यंत जेवढे कलशारोहण आणि मूर्तिप्राण प्रतिष्ठेचे कार्यक्रम आत्तापर्यंत जेवढे पाहिले, मात्र बोरी गावातला हा कार्यक्रम काहीसा आगळा वेगळा आपल्याला पाहायला मिळाला आहे। आणि ही नेमकं तयारी कशी होती, हा उत्साह नेमका कसा होता आणि हे मंदिर उभा करणं, प्राचीन काळातल्या मंदिराला नवं स्वरूप देणं, ह्या वेगळ्या अपडेट्स आपण या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करतोय। आणि अमरनाथ ग्रुपचे संचालक जे आहेत ते जाधव साहेब माझ्यासोबत आहेत। जाधव साहेब, ही संकल्पना कशी सुचली की आपण प्राचीन काळातल्या मंदिराला चांगलं नवं स्वरूप द्यावं आणि दुसरीकडे पाहायला गेले तर नवीन मंदिर पण तुम्ही बाजूलाच उभा केलं? नमस्कार, मी दादा जाधव, गाव बोरी, तालुका वाशी। ही कल्पना आमच्या गावाचं, बोरी गावचं ही ग्रामदैवत आहे भैरवनाथ महाराज आणि विष्णू भगवानाचं इथं पूर्वीपासून वास होता। हे प्राचीन मंदिर होतं, ह्याच्यामध्ये पान उतारा चालायचा, एखाद्याला सर्पदंश केला तर तो इथं येऊन आला की इथं त्याला अंगारा लावला अथवा तिथं भस्म लावला की तो ॲटोमॅटिक सर्प उतारा व्हायचा। मग ही करत असताना आम्हाला आमची मंडळी प्रिया दादा जाधव, त्यांचं माहेर बोरीच गाव, मग हिच्या स्वप्नामध्ये एक 4 वर्षापूर्वी हे प्राचीन मंदिर आलं आणि त्याच्यामध्ये की स्वयंभू महादेवाची पिंड आहे असं दाखवलं। मग बरेच दिवसापासून आम्ही विचार केला की ह्याच्यामध्ये खरंच आहे का, असं होऊ शकतं का, ह्या गोष्टी खरंच आहे का, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही 3 वर्षे इथं एक भैरवनाथाची अष्टमी चालू केली। हे प्रत्येक वर्षाच्या एप्रिल महिन्यामध्ये ही चालू असते। मग मागच्या आत्ताच्या सध्याच्या म्हणजे 1 मेला अष्टमी झाली 2024। त्यावेळेस अष्टमी करत असताना आमचे जे गुरुवर्य, व्यवसायातले माझे गुरुवर्य आहेत बलभीम आप्पा मोरे, त्यांचे आशीर्वाद, परत मग माझे जे आता ह्या भक्ती मार्गातले धार्मिकमधले गुरुजी श्री शिवाजी दैपळे महाराज मठाधिपती आसोलांबा, मग दत्तगड, ह्यांनी ह्या कार्यक्रमाला आले होते। त्यांनी एक कार्यक्रम झाल्यानंतर भैरवनाथ मंदिर जे जुनं होतं त्याच्यामध्ये अनुष्ठान केलं आणि सांगितलं की जाधव सर, इथं जे तुमच्या मंडळीच्या स्वप्नात आलेलं आहे ते साक्षात्कार आहे आणि सत्य आहे। तुम्ही JCB बोलवा आणि जे प्राचीन मंदिर आहे त्याच्या बाजूला एका साईडला खोदायला चालू करा। मग म्हणलं महाराज, आम्हाला विश्वास या गोष्टीचा नाही की असं होऊ शकतं का? ते म्हणले, माझ्यावर जर विश्वास ठेवायचा असेल आणि तुम्हाला गावाला जर प्रचिती पाहिजे असेल तर JCB बोलवून खोदायला चालू करा, तिथं भुयाराचा रस्ता भेटेल। त्याच दिवशी खोदायला चालू केलं? त्याच दिवशी आम्ही चालू केलं आणि साक्षात्कार झाला की मंदिराच्या खालती पूर्वेच्या बाजूला एक भुयाराचा दरवाजा ओपन झाला आणि त्याच्यामधून जाणवलं की आतमध्ये जसं वरती मंदिर आहे अर्ध पडलेलं, तसंच खालती एक मजला आहे। मग त्या मजल्याचं तिथं ओपनिंग झालं आणि तिथं मग महाराजांनी आतमध्ये जाऊन स्वतः तिथं अर्धा तास एक अनुष्ठान केलं आणि सांगितलं की वरती कोणत्या आणि वरती पण महादेवाची पिंड आहे, जसं माझ्या मंडळीच्या स्वप्नात आलं होतं ते त्यांनी साक्षात्कार सांगितला। JCBच्या साह्याने त्याला उकरणे, पुन्हा त्यानंतर मदल्ले भुयारातलं जे काही हे आहे माती दगड, हे काढायला किती कालावधी लागला, किती तास लागले? साधारणतः 1 तासामध्ये ते ओपन झालं बाजूचं आणि परत त्याच्यानंतर गुरुजींनी आतमध्ये पूजापाठ करून जे ज्यावेळेस ती उकरण्याची प्रक्रिया चालू होती त्यावेळेस काय होते, मनाच्या भावना काय होते? खरंच आतुरता होते की बाबा खरंच इथं भुयार आहे का आणि असं असू शकतं का आणि इथं साक्षात्कार होऊ शकतं का? मग ते प्रत्येकाला आतुरता होती, आम्हाला पण होती। मग आम्हाला पण ती साक्षात्कार झाला। गुरुजींनी आतमध्ये जाऊन मग सगळ्यांना जे समजा की धार्मिकमध्ये माळकरीत त्यांना आतमध्ये जाऊन साफसफाई करायला लावली आणि खरंच आतमध्ये एक बघितलं गेलं तर अनुष्ठानची जागा आहे आणि साक्षात्कार तिथं 7x4ची रूम आहे। खालती उतरायला रांगत जावं लागतं, एक 8 फूट, त्याच्यानंतर 3 पायऱ्या उतरून एक 4x7ची जागा आहे ती। मग तो काय की एक प्रत्येकाला तो साक्षात्कार बघायला भेटला। जुने काही मंडळीत कोणाचं 90 वर्ष वय असेल, त्यापेक्षाही जास्त असेल, त्यांना काही या संदर्भात काही माहिती वगैरे असं काही समजलं? आता बघायला गेलं तर आमचे मामा इथलेच आहेत, त्यांचं वय नाही म्हणलं तरी साधारणतः एक 85-90। परत जे जुने मंडळी आहेत इथं त्यांची वय 90च्या वरती। मग कुणालाही इथला ह्या जुन्या मंदिराचा साक्षात्कार माहिती नव्हता किंवा इथं महादेवाची पिंड अथवा इथं आहे म्हणून। तर मग
त्या लोकांनी पण म्हणले, जसं बाहेरगावचे पंचकृषीमधले आजूबाजूच्या गावचे, त्यांना पण ह्याचा इतिहास माहिती नव्हता. मग त्यांनी ह्याचा इतिहास जेव्हा गुरुजींनी सांगितलं, मग तेव्हा त्यांनी पण मानलं की हा असं आहे आणि होऊ शकतं. कधी म्हणजे किती वेळ स्वप्नामध्ये हे सगळा प्रकार जो आहे तो म्हणजे श्रावण महिन्यामध्ये मी शिवपुराण वाचत होते ना, तेव्हा मग ते मला साक्षात्कार झाला, स्वप्नामध्ये आले होतं. पण जेव्हा जेव्हा मी वाचन करायचे ना, हे बांधकाम मला दिसायचं. म्हणजे स्वप्नात तर आलेलंच, पण जेव्हा मी ते शिवपुराण वाचत होते ना श्रावण महिन्यामध्ये, तेव्हा हे बांधकाम दिसायचं. आणि असं एक बेल झाड फक्त. मग तेव्हा मी यांना सांगितलं की असं असं म्हणजे आहे. मग त्यांनी थांबले. तेव्हा करोनाचाच टायमिंग चालू होता. तेव्हा तर सगळ्यांची मेंटॅलिटी एवढी ही नव्हती, तरी पण त्या टायमिंगमध्ये की मला झालं होतं साक्षात्कार. आता काय वाटतंय पूर्णपणे त्या प्राचीन मंदिरातलं सगळं पूर्ण कायापालट केलाय, एवढा मोठा खर्च देखील झालाय. एवढा मोठा खर्च आपण कुटुंबियाच्या वतीनं करतो, त्यावेळेस काही मनाच्या भावना वगैरे वेगळ्या झाल्या नाही? देवासाठी तर चांगलंच वाटणार ना. आतून खुशी आहे. काय आणखीन काय काय करण्याची इच्छा आहे कुटुंबियाची? आहे चालू. आता एक गोशालाचं आपण नियोजन केलंय. सगळ्या गाववाल्यांनी, पाहुणे मंडळींनी सगळ्यांनी सपोर्ट केलाय, सगळ्यांनी आशीर्वाद देतात. त्याच्या माध्यमातून एक आपल्याला इथे एक अन्नदान चालू करायचंय. रस्ते झाले, रोड झाले, सुरू असे गावातले जे मंदिराची जागा आहे, शेजारी धर्म आहे, सगळ्यांनी मन मोठं केलं. स्वतः पूजा करायला लागलेत, स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेत. फुल सपोर्ट आहे अख्ख्या गावाचा. हे असं ज्यावेळेस संप्रदायामध्ये ज्यावेळेस आपण उतरतो, हे सगळा प्रकार एक चमत्कारासारखा तुम्हाला घडून आला आहे, आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल. बऱ्याच ठिकाणची तुम्ही माहिती वगैरे घेतली असतील, बऱ्याच महाराजांची देखील संपर्क वगैरे या दरम्यान तुम्ही या कार्यकाळामध्ये केला असाल. पण असा प्रकार कधी या जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या बाहेर कधी घडून आला, अशी काही माहिती वगैरे आत्तापर्यंत मिळाली? आत्तापर्यंत बाहेरची माहिती नाही भेटली. पण जसं की आमच्या इथं जर लागून एक 5 किलोमीटरवरती महादेवाचं मंदिर आहे खानापूर. मग तिथले जे आता भक्त करतात बैराम कदम महाराज, मग त्यांना मी कॉन्टॅक्ट करत राहायचो. मग त्यांना विचारायचो, तर त्यांनी पण मला ह्याचा इतिहास सांगायचे थोडा थोडा, पण पूर्ण सांगू शकत नव्हते. जसं आता उदाहरणार्थ आमचे विष्णुपंत पवार आहेत. दररोज इथं येऊन देवाची सेवा करणं, पाणी घालणं ओल्या पडद्यानं, उन्हाळा असो पावसाळा असो. आज आपल्याबरोबर आहेत ते. त्यांचे वडील धार्मिकमध्ये होते. आपण नंतर चर्चा या ठिकाणी करण्याचा प्रयत्नच करूयात. बरीच काय माहिती जी आहे ती मिळाली, सकाळपासूनची तयारी कशी होती, आणि हा जो प्राणप्रतिष्ठेचा पहिला दिवस जो आहे, खरं तर फक्त पूजा झाली आहे, कशी तयारी होती आणि सकाळपासूनची महिलांची तयारी, कुटुंबांच्या लहान थोराची तयारी कशी होती? अशा प्रकारे तयारी चालू होती. हे मंदिर कंप्लीट 2.5 महिन्यामध्ये साहेबांना, बिल्डर साहेब दादासाहेब जाधव यांना स्वखर्चानं तयार केलं, उभं केलं. आणि जास्त दिवस मंदिर राहिलं तर जे जुन्या मूर्ती भेटती ती भंग पावती. जास्त जर दिवस वर्षानुवर्ष जर मंदिराचं बांधकाम चाललं, त्यांच्यामुळे त्यांना स्वखर्चानं कोण गावातील कोणाला पण 1 रुपया न मागता. खरं तर जुन्या मूर्त्यांना नवीन घडवायचं म्हणलं की आपल्या जे जुनी मंडळी आहेत वेगवेगळ्या चर्चा करतात, किंवा असं काही केलं तर आपल्या कुटुंबियाला त्याचा वेगळा परिणाम वगैरे, अशा काही चर्चा वगैरे गावामध्ये चालायच्या. भरपूर चर्चा. सुरुवातीला हे मंदिर बनवायचं आहे, हे मूर्त्या बाजूला काढून मंदिर बनवावं लागायचं. मग ही मूर्त्या काढण्यासाठी तयारी करत असताना गावात भरपूर चर्चा झाली. काही जे अज्ञान लोक होते, विज्ञानावर भर देणं, ते म्हणायचे कोण मरल तिथं मूर्ती हलवू शकत नाही. आम्ही नंतर तुमच्याकडे येऊ. हा. काय भावना होत्या त्यावेळेस? चर्चा वेगवेगळ्या ऐकायला बघायला भेटायच्या, त्यावेळेस काय भावना होत्या? काही नाही, असंच की म्हणजे आता ते चर्चेत आली, पण आम्हाला करायचंच होतं, बांधायचंच होतं देव हे, म्हणजे नाही का, कुठेतरी रिक्स असल्यासारखं वाटत होतं देवाच्या रिस्क भावना. असल्यासारखं वाटलंच नाही. कशामुळे वाटलं नाही की मी आतापर्यंत माझे व्यवसायातले गुरु बलभीमाप्पा मोरे साहेब आहेत, आणि मी धार्मिक मधले मी गुरु आतापर्यंत केलेच नव्हते. मला गुरु असे करायचे होते की जी मनात होतं, माझ्या बायकोची इच्छा होती मंडळीची, ती पूर्ण करणारे गुरु आणि त्यांनी स्वतःवर घेणारे मला गुरु बघायचे होते. मला ऍक्च्युली त्या 1 ऑगस्टला 1 मेला मग जे आमचे गुरु मोरे साहेब आणि दैफळे महाराजांनी त्या कार्यकाळामध्ये त्या होत असलेल्या चर्चावरून देखील तुम्हाला फुल सपोर्ट वगैरे, फुल सपोर्ट केला. त्यावेळेस मनाच्या भावना वगैरे विचलित काहीच झालं अजिबात झाले नाहीत. दैफळे महाराजांनी हेच शब्द टाकला की जर तुम्ही मला गुरु मानताय आणि मी जेही दाखवलं जेवढं चांगलं करता येईल तेवढं आपण तुम्ही चांगल्या प्रकारे हे काम करण्याचा प्रयत्नच करत राहिलात. आणि त्याच्यानंतर आम्ही नंतर बरेच काही, खरं तर ही
आत्तापर्यंत प्राणप्रतिष्ठा बऱ्याच गावामध्ये पार पडल्या, कलशारोहणाचे कार्यक्रम पार पडले, बरेच बघितले पण आता असतील या तुमच्या या कार्यकाळामधले. कधी असा असा हा कार्यक्रम बघायला मिळाला तुम्हाला? असा कार्यक्रम कुठंच झालेला नाही. हं. ही पहिलाच आमच्या आयुष्यातला कार्यक्रम आनंदाचा बघायला मिळाला. तुम्ही कसं पाहिलं हे या कार्यक्रमात? कार्यक्रम आज म्हणजे ही कार्यक्रमासाठी 2 महिन्यापासून लोक झटतात, गावातले पण लोक सपोर्ट करतात. कारण थोडे क्रॉस करायच्या मार्गाला होते, पण आम्ही सगळ्याला समजावून सांगून व्यवस्थित गावाचं दैवत आहे, कोणाचं वैयक्तिक दैवत नाही. खर्च करणारे खर्च करतात, पण आपण त्यांना सपोर्ट करायचा, त्यांना सहकार्य करायचं, ह्या भावनेनं आम्ही सहकार्य केलं गावाल्यानं. त्या होत असलेल्या चर्चेवरून खूप संयमानं काम करावं लागलं तुम्हाला? हो, संयमानच घेतलं आम्ही, सर्वांना विश्वासात घेऊन खरं तर मोरे साहेब आपल्यासोबत आहेत. खरं तर वेगवेगळ्या चर्चा चालायच्या या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमादरम्यान, आणि मूर्तीची नवीन मूर्ती तयार करणे, त्याला घडवणं, जशाच तशाच्या पुरातन काळातल्या ज्या मूर्त्या वगैरे होत्या, वेगवेगळ्या चर्चा चालल्या. शिष्यांना कसं मार्गदर्शन करणं आणि कसे पाठीमागं उभा राहायला ठामपणे. खूप छान काम केलं देवाच्या मंदिरासाठी. मंदिराचं काम करणं ही ती कुणाच्याही भाग्यात नसतं. त्याला ज्याच्या भाग्यातही तोच ती हे होतात. पिढ्याने पिढी आज त्यांची लोक सुद्धा 400 वर्ष 300 वर्ष अगोदरचं कधीचं मंदिर आहे, त्यांना सुद्धा कोणी सांगत नव्हतं त्यांचं. पण ती ॲक्च्युअल सपनात येऊन जी त्यांना साक्षात घडला तो खूप मोठी गोष्ट. खरं त्यांनी तर रिक्स तुमच्यामुळं घेतली. तुम्हाला वाटत नव्हतं किंवा आपल्यावर देखील काहीतरी वेगळी रिक्स असं नाही. देवाचं कार्य करताना खरं तर तरुण पण माझ्यासोबत आहे. कशी कसा जल्लोष होता तुमच्यामध्ये सकाळच्या दरम्यान? हे डीजेच्या तालावर सगळे नाचत गाचत उत्साह हे एवढा वाढला होता. ॲक्च्युली भरपूर मतलब हे झालं, सगळ्यांना असं कंट्रोल झालं नाही. सगळे उत्साह एवढ्या उत्साहामध्ये ही मिरवणूक निघेल असं वाटलं होतं? वाटलंच नव्हतं, एवढ्या उत्साहामध्ये होणार नव्हतं. पण दादासाहेबांनी जे काम केलंय त्याला खरंच देवाचा एवढा आशीर्वाद आहे, सांगू शकत नाही. या ग्रामस्थांमध्ये म्हणजे कधी ऊर्जा निर्माण होत चालली असं तुम्हाला वाटतं? जेव्हापासून ज्या मंदिराचं काम चाललं, सगळ्यांचा एकोपा वाढून उत्साह वाढत चालला सगळ्यांचा, असं झालं. आणि आतापर्यंत हे मंदिर ज्यावेळेस ओपन करणार होते त्यावेळेस सांगितलं की राक्षसांनी बांधले आणि अर्धवट सोडलं आणि तसंच राहिलं. ॲक्च्युली पूर्वीचा इतिहास कुणालाच माहीत नव्हता काय. तुम्हाला काही माहिती या मंदिरासंदर्भात काही इतिहास वगैरे? प्रथम मी या गावचा नागरिक नाही, पण साहेबांच्या सान्निध्यात असताना एक 3 महिन्यापूर्वीच आमची त्यांची रिलेशन एकत्रित आलो व्यवसायाच्या माध्यमातून. पण आम्ही ज्यावेळेस गावी आलो त्यावेळेस त्यांची बोलण्याचं बसण्याचं आणि असे बोलण्याची चर्चा होत होत्या. मग ती चर्चा होत असताना आम्ही एकदम कुटुंब आणि नातेवाईक आणि घरच्यासारखे देवाण घेऊन होतो. व्यावसायिक निमित्ताने ते देत होतो. काय भावनेने इथं आलात आणि जे सगळं हे सिच्युएशन बघितलं, हा ग्रामस्थांमधला उत्साह बघितला, भाविकांमधला उत्साह बघितला, काय भावना आहेत या दरम्यान? ज्यावेळेस ते उत्सव करत होते ना, की त्यांचं एक स्वप्न होतं की असं या ठिकाणी माझं करायचं आहे. ज्या सौभाग्यवतीच्या स्वप्नामध्ये त्यांना ती साक्षात्कार घडला होता की त्यांनी आज प्रत्यक्षात उतरवला. आपण ज्यावेळेस ही वास्तू उभा करत होते, ती जरी पुण्यात बसत होते, पण त्यांचं पूर्ण लक्ष इकडे गावावरती होतं. म्हणजे म्हणतात ना, आकाश उडते आकाश, हे घार उडते आकाश, पण त्याचं लक्ष पिल्लं असे त्यांच्या समोर असायचं. आम्ही कधी काय वाटलं, रात्री बेरात्री अख्खे रात्रंदिवस झटून ह्या नागरिकांनी काम केलं. पण हा कलश रोहन आणि ही मूर्ती प्राण प्रतिष्ठा, मला वाटतं की हा कुठं नसेल झालं का. आमच्या गावातली पूर्ण टीम आहे ग्रामपंचायतची. आमच्या गावात कलश रोहन फार मोठं का हजारो लाखो लोकांत आम्ही केला, पण असा नाही झाला की ही मूर्ती तिथं ही म्हणजे ऐतिहासिक असतं. वाटतंय का खरं तर हे कुणीतरी पुढं होऊन काम केलं, जसं की दादासाहेब जाधव यांनी काम केलंय, कुठंतरी शासकीय फंड, खासदार फंड, आमदार फंड हे वापरला गेला पाहिजे, असं लोकप्रतिनिधींनी देखील अशा प्राचीन काळातल्या मंदिराकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं वाटतंय? 100% असं वाटतंय. पण ह्याचा मंदिराचा इतिहासच कोणाकडे सापडत नव्हता. ज्यावेळेस त्या माऊलींच्या स्वप्नामध्ये आलं ते त्यांनी ठाम निश्चय घेतला की मला इथे काय ते करायचे. आणि ज्यावेळेस देत राहतात तेव्हा ते येत राहते सर्व गोष्टी. त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्यांना जी गुरुज लाभले दैपळे महाराज, ही एक पांडुरंगाच्या सारखे किंवा एक भक्त म्हणून त्यांचे ते एक साधक म्हणून त्यांनी ज्याला स्वीकारलं गुरु म्हणून, त्यांच्या पाठीवर ज्यावेळेस थाप टाकली त्यावेळेस सर्व त्यांनी आपण स्वतः आत्मसात केलं. त्यांनी पूर्वजनाची पुण्य आहे. आज त्यांनी समोर जनतेसमोर साक्षात्कार करून दाखवला की मी हे काय गोष्टी करून तर जी मिरवणूक निघत होती त्याच्यामध्ये तरुणाईचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणामध्ये होता. कशी तयारी होती सगळी? साधी तयारी नंतर झाली. दादासाहेबांना जी केलंय
ही नंबर 1 केलंय आणि आज या देवाच्या आशीर्वादानं समजायला एकदम जी पब्लिकची समजी जमली होती त्यांच्यामुळे सारा व्यवस्थित एकदम पार पडलं. धन्यवाद. या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया दुसरीकडे पाहायला गेलं तर स्वप्नातील एक प्रकार त्याचा साक्षात्कार या गावामध्ये घडला गेलाय. प्राचीन काळातलं माझ्या काही अंतरावर जे आहे ते मंदिर आहे, हे मंदिर पूर्णपणे आता त्याचं सुशोभीकरण झालंय. दुसरीकडे पाहायला गेलं तर याच ठिकाणी भव्यदिव्य असं मंदिर उभारलं गेलंय आणि याच दरम्यान आता प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय आणि माझ्यासोबत दैफळे महाराज देखील आहेत. महाराज, आत्तापर्यंतचा हा प्रवास कसा होता? कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं आणि कसे कार्यक्रम आत्तापर्यंत पार पडले? सुरुवातीला ज्यावेळेस मी इथं अष्टमीला मला आमंत्रण केलं सरांनी, अष्टमीला मी इथे आल्याच्या नंतर निजामाच्या काळाच्या अगोदरचं हे मंदिर होतं आणि ह्या मंदिराचं निजामाच्या काळात पाडले गेलेलं होतं आणि त्याला पांढरा कलर देऊन दर्ग्यासारखं सोडून दिलेलं होतं. त्याच्यानंतर हे सगळं पडल्याच्या नंतर एक गुप्तलिंग होतं खाली आणि त्या गुप्तलिंगमध्ये ती पिंड ज्याने भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनिक नोहे माझ्या मना, अशा भक्तिभावातून माझे सर अमरनाथ ग्रुप डायरेक्टर यांच्या स्वपत्नीच्या स्वप्नामध्ये ती पिंड जायची आणि ती पिंड महादेवाचा साक्षात्काराचा त्यांना. खरं तर ज्या दिवशी इथं JCBच्या साह्याने तुम्ही उकरण्याचे आदेश त्यांना दिले होते जाधव साहेबांना, ज्यावेळेस ती उकरण्याची प्रक्रिया चालू होती त्यावेळेस काय मनाच्या भावना होत्या? गुप्तलिंग निघल, भोयार वगैरे निघल, असं निघेल का नाही, हे प्रश्नार्थी चिन्ह तुमच्या समोर उपस्थित होतं. अगदी बरोबर आहे. कसं असतं, फुलातला वास दिसत नाही, पण वास सुंदर येतो. तसं मी मगाशीच म्हटलो की भक्तीचा जिथं जिव्हाळा असेल तिथं साधू आणि संतांची ऊर्जा त्या भक्ताला लागते आणि ते भक्ताला मी खरंच स्वप्नामध्ये पिंड जाते, महादेवाचा साक्षात्कार होतोय, हा होतो का नाही याची कल्पना घेऊन मी इथं ज्यावेळेस माझ्या दिलेल्या गुरुच्या काही आज्ञेने मी गुरुला स्मरण केलं आणि त्या भक्तीच्या जोरावर इथं गुप्तलिंग पिंड आहे म्हणून साक्षात्कार झाला आणि तो तुम्ही आतापर्यंत तो साक्षात्कार असा झाला की मग मी सांगितलं सरांना की इथं भोयर आहे आणि भोयरामध्ये गुप्तलिंग आहे आणि ते स्वप्नात जाणारं सत्य निघणार आहे आणि त्याच्यामध्ये खरोखरच जेवढ्या वस्तू सांगितल्या तेवढ्या वस्तू आज सध्याला आपल्याकडं उपलब्ध आहेत आणि त्या भोयऱ्यामध्ये निघला. म्हणून हे उकारताना खूप त्रास झाला, इथं मानसिक त्रास झाला, अनेक संकटाला तोंड द्यावं लागलं, पण त्या संकटाला न घाबरता सरांनी हे कार्य, मी त्यांना विचारलं, सर हे कार्य आपलं तुमच्या हातून जर झालं, त्यांच्या मनामध्ये चलबिचल झालं नाही किंवा हे वेगवेगळ्या चर्चांना उधाण येताना पाहायला मिळतंय, हे बंद काय असं त्यांनी काही तुम्हाला म्हटले नाहीत त्यावेळेस? नाही, इथं तसं अडचणी सुरुवात अशी झाली की काल भैरवनाथाची मूर्ती हलवता येत नाही, ते हलवली तर कोणतरी मरण, हे अंधश्रद्धेच्या बाबतीतनं काहीतरी अफवा पसरले जात होतात. परंतु ज्यावेळेस आपण प्राणप्रतिष्ठा स्थापना करायची आहे तर ही मूर्ती हलवायच्या वेळेस वायुरूपेने तो प्राण आपण घटात आणतो आणि तो प्राण घटात घेतल्याच्या नंतर ती जुनी भांगलेली मूर्ती ज्या निजामाच्या काळातले ते विसर्जन करायचे. असं बऱ्याचशाच लोकांनी सांगितलं, महात्मेने सांगितलं की ही मूर्ती हलवता येत नाही. मी म्हटलं काही होणार नाही आणि कुठलाही कोणाला धक्का पोहोचणार नाही याची जबाबदारी माझी आहे. त्या मूर्त्या हलवल्या आणि सरांनी खरोखर पाहायला गेलं तर ह्या ठिकाणी खरं तर त्या भंगलेल्या मूर्त्या आहेत होत्या असं तुम्ही म्हणालात. ज्यावेळेस त्याची घडण झाली परत त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा आता होते का? आता होत नसते. कसं असतं माहीत आहे का, एखादा शर्ट जर फाटला अंगावरचा तो माणूस परत घालत नाही, तो उपयोगीचा नाही. तशी त्या मूर्त्या भंगून टाकल्या होत्या लोकांनी निजामाच्या काळात आणि ते मंदिर जमीन दुरुस्त केलेलं होतं ना, त्या मूर्त्या चालत नाही. म्हणून त्याच काल भैरवनाथाची जोगेश्वरी मातेची मूर्ती आपण सरांना सांगितलं, जवळजवळ 1 ते 1.5 लाखाच्या ह्या मूर्त्या सरांनी खरेदी केल्या, घडवायला टाकल्या आणि ते प्राणप्रतिष्ठा स्थापना आहे 19 तारखेला आणि नंतर ह्या मूर्ती आपण विसर्जन करणार आहे. खरं तर या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया आणि दुसरीकडे पाहिलं गेलं तर
आता जे कार्यक्रम पार पडलेत वास्तूचे वगैरे कसे कार्यक्रम पार पडलेत आतापर्यंत जे काय तुम्ही विधी केला आहे कशा पद्धतीमध्ये केला? आपला हा जो विधी आहे तो शास्त्राप्रमाणे सांगितल्यानुसार आहे. शास्त्रामध्ये अनेक ग्रंथ लिहिले गेले, त्यामध्येच एक वेदव्यासन लिहिलेला ग्रंथ म्हणजे कर्मकांड प्रदीप. कर्मकांड प्रदीपमध्ये प्रतिष्ठाभूषण किंवा प्रतिष्ठा मुक्तिम असा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये प्राणप्रतिष्ठा संपूर्ण विधी दिलेला आहे. आज आपण या मंदिरामध्ये हे जे नवीन मंदिर घडलेलं आहे, जसं आपण आपलं नवीन घर बांधतो त्या घरामध्ये आपण वास्तुशांती नावाचा विधी करतो, त्याचप्रमाणे वास्तुशांती म्हणजे काय? वास्तुशांत म्हणजे वास्तू मंदिर निर्माण करताना ह्या जागेवर काही झाडं असतील, ते झाडे कापला गेले असतात, एखादा कामगार इथं काम करत असताना त्याच्या हाताला एखादं जखम झाल्याने ते रक्त ह्या जमिनीला लागलं असेल, त्याचा बळी ह्या जमिनीला गेला असेल, तर तो दोष ह्या मंदिराला नको म्हणून आपण या आजच्या दिवशी 17 तारखेला ह्या मंदिराची वास्तुशांती केलेली आहे. म्हणजे ह्या जागेचा दोष जो आहे तो घालून टाकलेला आहे. चारी दिशांना आपण बळी वगैरे दिलेला आहे, होम केलेला आहे वास्तूचा. आणि उद्यापासून आपला प्राणप्रतिष्ठाचा विधी आहे. प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय? जीवाला स्थापन करणे. जसं या मनुष्याच्या शरीरामध्ये जेव्हा बाळ जन्माला येतं त्या टायमानंतर आपण त्याचे आईवडील त्याला गोष्टी सगळ्या शिकवतात, म्हणजे चालणं वगैरे. मग तो हळूहळू प्रतिक्रिया करत असतो, डोळ्यांनी पाहणे वगैरे त्या गोष्टी. म्हणजे पूर्ण हे कार्यक्रम जे आहेत ते नियोजितपणे पार पडतात, विधिवत राहतो. खरं तर या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया दुसरीकडे पाहायला गेलं तर हे पूर्ण गावामध्ये संप्रदायाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं आहे. प्रत्येकाला उत्सुकता लागली प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम हा कधी पार पडले. पूर्ण मूर्त्यांना या ठिकाणी धान्यामध्ये हे केलं गेलं, पूर्ण धान्यवरून टाकलं गेलं आहे. आणि नियोजित जे विधिवत कार्यक्रम जे आहे ते या ठिकाणी पार पडत आहे. दुसरीकडं पाहायला गेलं तर आज इंदोरीकर महाराजाचं कीर्तनाची सेवा देखील या ठिकाणी पार पडणार आहे. पुरुषोत्तम महाराज आणि झोलकर नाना महाराज यांचं देखील या ठिकाणी कीर्तनाचे वेगवेगळे 3 दिवसीय कार्यक्रम जे आहेत ते पार पडणार आहेत. मात्र या 3 दिवसामध्ये कसा आनंद उत्साह या गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळणार आहे, आणखीन काही या दरम्यान प्रतिक्रिया मिळतील आणि याच दरम्यानची अशीच नवनवीन अपडेट सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करत. कॅमेरामॅन सूर्योदय मीडिया, धाराशिव.